आज आपण सोडवणार आहोत MSCIT इरा सेशन 16. सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे. सेशनचा परिचय पहा. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ऑफिस स्किल्सवर जायचं आहे. ऑफिस स्किल्सवर गेल्यानंतर यामध्ये बघा आपल्याला पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा. यामध्ये टोटल आपल्याला 4 नॉलेज चेक सोडवायचे आहेत. तर हे त्याचं पहिलं असणार आहे आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, ट्रॅव्हल इंटिनरीजमुळे डॅशची खात्री मिळते म्हणत आहे. तर कशाची खात्री मिळते बघा, तर तुमचा प्रवासातला वेळ मॅनेज करण्याची. त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्हाला MS वर्डवरील एक चित्र बदलून दुसरे घालायचे आहे. चित्रावर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणता पर्याय निवडावा लागेल म्हणत आहे. तर कोणता पर्याय आपण निवडायला पाहिजे, चेंज पिक्चरवर क्लिक करा. MS वर्डवर एखादा इमेज साईज चटकन बदलता कसा येतो म्हणत आहे. तर कशा प्रकारे आपण बदलू शकतो, तर याचं उत्तर इमेजचे साईज हँडल ड्रॅग करून, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुमच्या लोकल डिव्हाइसमध्ये एक इमेज डाउनलोड केलेला आहे आणि तुम्ही टेम्पलेट पिक्चर बदलून तिथे ही इमेज घालू इच्छिता. चेंज पिक्चर सिलेक्ट केल्यानंतर कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक केले पाहिजे म्हणत आहे. तर कोणत्या पर्यायावर आपण क्लिक केले पाहिजे, तर याचं उत्तर फ्रॉम धिस डिव्हाइस या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तुम्ही ऑनलाईन क्रिएट केलेल्या ट्रॅव्हल इंटिनरीची एक PDF प्रत तुम्हाला हवी आहे. फाईल मेनू व सेव्ह ॲज ऑप्शन्स खाली कुठला पर्याय तुम्ही सिलेक्ट केला पाहिजे म्हणत आहे. तर यासाठी कोणता पर्याय आपण सिलेक्ट केला पाहिजे, तर डाउनलोड ॲज अ PDF आहे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण येता आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी इथे ऑफिस स्किल्सवरचा ऑफिस स्किल्सवर गेल्यानंतर या ठिकाणी आपलं दुसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, तुमच्या ग्रीटिंग कार्डमध्ये तुम्हाला काही आयकॉन ॲड करायची इच्छा आहे. त्यासाठी तुम्हाला प्रथम डॅश या टॅबकडे जावे लागेल म्हणत आहे. तर कोणत्या टॅबकडे जावे लागेल, तर इन्सर्ट या टॅबकडे जावे लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. MS वर्डमध्ये तुम्ही एखाद्या आयकॉनचा कलर कुठे जाऊन बदलू शकता म्हणत आहे. तर एखाद्या आयकॉनचा कलर आपण कुठे जाऊन बदलू शकतो बघा, तर याचं उत्तर ग्राफिक फील्डमध्ये जाऊन चेंज करू शकतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. एखादे एलिमेंट कॉपी करण्यासाठी डॅश हा कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो म्हणत आहे. तर कोणता कीबोर्ड शॉर्टकट वापरला जातो, तर Ctrl+C हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढील इमेजपैकी कोणती ग्रीटिंग कार्ड इमेज आहे म्हणत आहे. तर पुढीलपैकी आपली कोणती ग्रीटिंग कार्डची इमेज आहे, तर 4 नंबरवर दिलेली आहे ती ग्रीटिंग कार्डची इमेज आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्णपैकी पूर्णतः आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी या डिजी लॉकर या ऑप्शन्सवर जायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता तिसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर तिसऱ्या नॉलेज चेकमध्ये पाहू शकता या ठिकाणी 2 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, इथे कोणते डिजी लॉकर फीचर सर्वात उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहे म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा, तर याचं उत्तर QR कोड आधारित डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युजर्सना त्याची ऑफिशियल डॉक्युमेंट मॅनेज करण्यात डिजी लॉकर कशा प्रकारे मदत करते म्हणत आहे. तर कशा प्रकारे मदत करते बघा, तर याचं उत्तर व्हेरीफाय केलेल्या सरकारी डॉक्युमेंटसाठी डिजिटल स्टोरेज उपलब्ध करून. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरंही नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे आजच्या डेटमध्ये. आता तिसरं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेक सुद्धा सोडवायचं आहे. तर गुगल मॅप या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ठिकाणी चौथं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये सुद्धा 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, गुगल मॅप्स रूट सजेशन कशा प्रकारे ऑप्टिमाइज करते म्हणत आहे. तर कशा प्रकारे ऑप्टिमाइज करते, तर रिअल टाईम ट्रॉफिक ॲनालिसिसचा वापर करते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. या इमेजमध्ये गुगल मॅपची कोणती विशेष क्षमता दाखवण्यात आली आहे म्हणत आहे. तर कोणती विशेष क्षमता दाखवण्यात आलेली आहे, तर प्रेडिक्टिव्ह ट्रॅफिक ॲनालिसिस हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 4ही नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि स्कोर्स आपला इथं पूर्ण आलेला आहे.
आता 4 नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला याच्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 3 प्रश्न आहे सिम्युलेशनचे. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. सेव्हचा वापर महत्त्वाचा आहे कारण जे तुमचे काम सुरक्षित ठेवण्यास मदत करते आणि ओरिजिनल डॉक्युमेंट अबाधित ठेवते. म्हणून दिलेल्या डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर ट्रॅव्हल इंटिनरी नावाने सेव्ह ॲज करून वापरून सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा. त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कुठे सेव्ह करायचं आहे? डेस्कटॉपवर. तर डेस्कटॉपवर क्लिक करा. त्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे सोडवलेला आपण पहिला प्रश्न. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे. यामध्ये बघा वर्ड डॉक्युमेंटचं क्रिएशन, फॉर्मॅटिंग आणि शेअरिंग सुलभ करते. आता कार्ड पर्याय निवडा आणि सर्च बारमध्ये बिग केक बर्थडे कार्ड सर्च करा आणि ते क्रिएट करा म्हणत आहे. तर इथे बर्थडे केक कार्ड आपल्याला तयार करण्यासाठी तर कार्ड या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याच्यातनी सर्च करा बिग केक बर्थडे कार्ड आणि त्यानंतर पहिलंच घ्यायचं आहे. त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे पाहू शकता आपलं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा सिम्युलेशनचा. स्टार्ट बटनावर क्लिक करा. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, डॉक्युमेंटचं सर्वात रिसेंट व्हर्जन जतन करण्यासाठी सेव्ह ॲजवर क्लिक करा. आता ग्रीटिंग कार्ड या नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जा. सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्यानंतर डेस्कटॉप निवडायचं आहे. त्याला नाव द्या इथे अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. येस करा याला. तर पाहू शकता या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फपाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फपाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा सेल्फपाथ लर्निंगचे आपल्याला 7 प्रश्न दिलेले आहे. तर इथून स्टार्ट करा. पहिला प्रश्न, दिलेल्या ट्रॅव्हल आयटेरिनरीजमधील इमेज बदला आणि योग्य स्टेप्स निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, इमेज सिलेक्ट करा, इमेजवर राईट क्लिक करा आणि पिक्चर चेंज करा, इमेज सिलेक्ट करा आणि इन्सर्ट करा. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. करेक्ट आलेलं आहे. नेक्स्टवर क्लिक करा. दिलेल्या इमेजमधून फॉन्ट स्टाईल आणि फॉन्ट साईज बदलण्यासाठी योग्य ऑप्शन निवडा म्हणत आहे. तर फॉन्टची स्टाईल आणि फॉन्टची साईज आपण कशातून चेंज करू शकतो? तर फॉन्ट साईज चेंज करण्यासाठी आपण कशाचा वापर करू शकतो बघा? तर ऑप्शन डीचा. तर याचं उत्तर ऑप्शन डी असणार आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट करा. डॉक्युमेंट सेव्ह ॲज करण्यासाठी आणि PDF फॉर्ममध्ये डाउनलोड करण्यासाठी योग्य स्टेप्स सिलेक्ट करा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे बघा, फाईल टॅबवर क्लिक करा, सेव्ह ॲजवर क्लिक करा आणि डाउनलोड ॲज अ PDF क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. त्या टेम्पलेट ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध असतात म्हणत आहे. तर त्या टेम्पलेट ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध असतात. तर याचं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, ग्रीटिंग कार्डमध्ये आयकॉन इन्सर्ट करण्यासाठी योग्य ऑप्शन निवडा म्हणत आहे. तर यामध्ये आयकॉन घेण्यासाठी आपण इन्सर्ट टॅबवर जा, आयकॉनवर क्लिक करा, आयकॉन सर्च करा आणि आयकॉन सिलेक्ट करून इन्सर्टवर क्लिक करायचं आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. ग्रीटिंग कार्डमध्ये असणाऱ्या आयकॉनचा साईज आणि कलर आपण बदलू शकतो का म्हणत आहे. तर कलर आणि साईज आपण कशाप्रकारे चेंज करू शकतो? तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. डॉक्युमेंट PDF फॉर्ममध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी योग्य स्टेप्स निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर पहिलेच असणार आहे. फाईल टॅबवर क्लिक करा, एक्सपोर्टवर क्लिक करा, PDF एक्सप्रेसवर क्लिक करा आणि फाईलला नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करा. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फपाथ लर्निंगचे सर्व प्रश्न सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे आजच्या डेटमध्ये. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर सेल्फपाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा आहे. तर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर पहिला यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा.
फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर ग्रीटिंग कार्ड नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला ग्रीटिंग कार्ड या नावाने सेव्ह करायचं आहे. तर ग्रीटिंग कार्ड हे नाव त्याला द्यायचं आहे. एक तर डायरेक्ट टाईप करा आणि टाईप जर करता येत नसेल तर कॉपी पेस्ट करा आणि कॉपी पेस्ट जर करता येत नसेल तर डायरेक्ट ग्रीटिंग कार्ड हे नाव अशा प्रकारे टाईप करा. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट एरेल आणि फॉन्टची साईज 36 मध्ये चेंज करा म्हणत आहे. तर हॅपी बर्थडे या नावाला सिलेक्शन करून घ्यायचं अशा प्रकारे. नावाला सिलेक्शन करा, फॉन्टमध्ये जायचं आहे आणि एरियल नावाचा फॉन्ट याच्यातून त्याला अप्लाय करा. साईजमध्ये जायचं आहे आणि साईजमध्ये गेल्यानंतर 36 हे साईज त्याची घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब पॅराग्राफ ग्रुप सेंटरचा वापर करून ते सेंटर अलाइन करा म्हणत आहे. तर हॅपी बर्थडे या नावाला सिलेक्शन करून घ्या इथून अशा प्रकारे. सिलेक्शन करा आणि त्यानंतर त्याला इथून आपल्याला सेंटर अलाइनमेंटवर क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅब न्यू ब्लँक डॉक्युमेंटचा वापर करून नवीन ब्लँकवर डॉक्युमेंट ओपन करा म्हणत आहे. तर नवीन ब्लँक डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी फाईल टॅबवर जा, त्यानंतर न्यूवर जायचं आहे, ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये उजव्या बाजूला सर्वात वरती असलेले ठिकाण जयपूर पिक्चर सिलेक्ट करा आणि इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप पिक्चरचा वापर करून तुमच्या सिस्टीममधील इतर कोणत्याही पिक्चरने ते रिप्लेस करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर कोणतं म्हणत आहे? जयपूरला म्हणत आहे. तर जयपूरला इथे या ठिकाणी क्लिक करा, त्यानंतर इन्सर्टमध्ये जायचं आहे, पिक्चरवर जा, पिक्चरवर गेल्यानंतर कोणतंही एखादं डेस्कटॉपवरचं पिक्चर घ्यायचं आहे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता इथे रिप्लेस झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड डू इट सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला एंड एक्झाम या नावावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एक्झामला एंड करण्यासाठी येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट झाल्यानंतर शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, तुमचा मित्र ए की दाबतो आणि ती स्क्रीनवर दिसते हे घडण्यासाठी प्रत्यक्षात कोण मदत करते म्हणत आहे. तर याचं उत्तर सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहे. तुम्ही नवा संगणक खरेदी करता पण त्यात सिस्टीम सॉफ्टवेअर नाही, तो कसा वाटेल म्हणत आहे. तर तो कशा प्रकारे वाटणार आहे. तर त्याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर काहीही करू न शकणारे यंत्र आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. सिस्टीम सॉफ्टवेअरची तुलना मॅनेजरशी का केली जाते म्हणत आहे. कारण ते संगणकाचे वेगवेगळे भाग एकत्र काम करतात याची खात्री करते. तर ऑप्शन 3 हे त्याचं उत्तर आहे. एका लायब्ररीत ग्रंथपाल नसल्यास काय होईल, हे संगणकात OS नसल्यासारखे कसे आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर व्यवस्थापित किंवा समजून घेणे कठीण होते, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. जर तुम्ही व्हिडिओ पाहत असताना डॉक्युमेंट टाईप करत असाल तर दोन्ही सुरळीत चालण्यासाठी काय मदत करते म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला काय मदत करते, तर ऑपरेटिंग सिस्टीम मदत करते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. कोणते फीचर आपल्याला कमांड्स टाईप करण्याऐवजी आयकॉन वापरण्याची परवानगी देते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. राणी ईमेल लिहिताना म्युझिक प्लेअरवर क्लिक करते, दोन्ही एकत्र चालण्यासाठी काय मदत करते म्हणत आहे. तर काय मदत करते बघा. तर ऑपरेटिंग सिस्टीम्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अली स्कूल प्रोजेक्ट नावाचा फोल्डर उघडतो आणि फाईल शोधतो, तो काय वापरतो म्हणत आहे. तर तो काय वापरत असते बघा. तर याचं उत्तर फाईल एक्सप्लोरर व फोल्डर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा.
सोहम नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर पीसी रिस्टार्ट करतो, याला काय म्हणत आहे, तर याला वार्म बूट म्हटले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आणि शेवटचं बघा, स्मार्ट टीव्ही रिमोट वापरून यूट्यूब आणि सेटिंग उघडतो, हे कोणते सॉफ्टवेअर सक्षम करते म्हणत आहे. तर हे कोणते सॉफ्टवेअर आहे बघा, तर एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम, याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येसवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लिशन टेस्टसुद्धा सोडवणं झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 16 कम्प्लिटली सोडवायचं आहे.